करमाळा शहराचं भविष्य येणाऱ्या 5 वर्षासाठी आपण कुणाच्या हाती देणार आहोत हे ठरवणारी करमाळा नगरपालिकेच्या निवडणुकीची आजची भारतीय जनता पक्षाची प्रचार सभा आणि या सभेसाठी आपल्या सगळ्यांसोबत उपस्थित असलेल्या भारतीय भाजप महिला प्रदेश उपाध्यक्ष आणि आपल्या नेत्या सन्माननीय रश्मी दीदी बागल ज्यांनी आताच आपल्या भावना व्यक्त केल्या करमाळा शहराबद्दलचं त्यांचं विजन आपल्या सगळ्यांच्या समोर मांडलं ते युवा नेते दिग्विजय बागलजी या ठिकाणी उपस्थित असलेले भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय शशिकांत चव्हाणजी या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे या गावचे ज्येष्ठ नेते आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक सन्माननीय विलासरावजी घुमरे सर भारतीय जनता पक्षाचे जिल्ह्याचे सरचिटणीस सन्माननीय गणेशजी चिवटे आणि ज्यांच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या अनुषंगाने आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहोत त्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सन्माननीय सुनीता कन्हैयालाल देवी आदिनाथ कारखान्याचे चेअरमन सन्माननीय धनंजय डांगे मकाई कारखान्याचे चेअरमन दिनेश भांडवलकर मंडल अध्यक्ष काकासो सवले सचिन पिसाळ आरपीआय नेते रमेशजी कांबळे आणि याला जोरदार टाळ्या वाजवून त्याचं स्वागत करा यशपालजी कांबळे यांचं भारतीय जनता पक्षाचे सर्व उमेदवार आदरणीय जोळसर लक्ष्मण केकाम भारती माऊली हरवणकर भारतीय जनता पक्षाचे सर्व कार्यकर्ते सन्माननीय कन्हैयालालजी देवी त्यांचे सगळे सहकारी आणि भारतीय जनता पक्षाच्या वतीनं आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद मागण्यासाठी एक ठेव सगळं बाबा बोलून ठेव भारतीय जनता पक्षाच्या वतीनं आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद मागण्यासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे सगळेच भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आणि आपण मोठ्या संख्येनं एवढ्या उशिरा मला वाटतं आता 10 वाजत आल्या तरी पण एवढ्या मोठ्या संख्येनं उपस्थित असलेल्या आमच्या सगळ्या लाडक्या बहिणी आपण सगळे लाडके भाऊ आणि ज्येष्ठ नागरिक बंधू आणि आमचे पत्रकार बंधू करमाळा शहराची नगरपालिकेची निवडणूक या ठिकाणी होते आणि घुमरे सर या निवडणुकीमध्ये प्रचार करायला लागतोय आणि या लोकांनी आपल्या करमाळा शहरातल्या जनतेनं कुणीतरी इथं येऊन प्रचार करून सांगितल्यानंतर कुठल्या पॅनलला मत द्यावं अशी परिस्थितीच दिसत नाही. करमाळा शहरात प्रवेश केल्यापासून माझी गाडी चांगली रेंज रोवर आहे पण इथं आल्या आल्या करमाळा आल्याचा भास मला झाला. असले रस्ते या शहरामध्ये आहेत आणि तुम्ही किती शोषित आहात तुमची सहनशक्ती किती आहे. दाद दिली पाहिजे शहरातल्या नागरिकांच्या सहनशक्तीला. म्हणजे गाडी खड्ड्यात आहे का खड्ड्यात गाडी आहे हे समजत नाही. हे रस्त्याच्या बाजूला समजतो पण इथं आल्यानंतर या पेट करायला माझा प्रश्न आहे. एवढ्या एका तिकडून मोटरसायकल चालले आणि ती धूळ बघा एवढ्या धुळीत दिवसभर बसता कसे तुम्ही एवढ्या धुळीत बसता कसे तुम्ही आणि एवढ्या धुळीत तुमचं दुकान
तरी पण तुम्ही दुकानात मतं मागायला येऊन देता कसं? मला समजत नाही. म्हणजे या शहरामध्ये असले रस्ते, म्हणजे मी पाहिलेली आतापर्यंतची अशी एकमेव नगरपालिका आहे. अनेक बघितलं तिथे रस्ते खराब असतात, पण 100% रस्ते खराब असणारी नगरपालिका असते तर करमाळा आहे. आणि समोर उभं कोण आहे? कोण आहे सांगा ते? समोर उभा आहे एक पॅनल आहे जे नगराध्यक्ष म्हणून मागच्या वर्षी 5 वर्ष काम केलं ते, आणि त्यांच्या पुढे कोण उभा आहे ज्यांनी 5 वर्ष त्यांचा कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम केलं ते. म्हणजे कमाल आहे, कमाल आहे. म्हणजे दोघांनी मिळून 5 वर्ष करमाळा लुटून लुटून खाल्लं. ना रस्त्याचा पत्ता, ना पाण्याचा पत्ता, ना गटराचा पत्ता, ना कचरा कुठं पडतोय माहिती आहे, ना दवाखान्याचा पत्ता. आणि असं असताना सुद्धा ताट मानेनं पुन्हा निवडणुकीत येऊन मतं मागताय. हे घडतं कसं? हे धाडस येतं कुठून? त्याला कारण आहे आपली सहनशीलता. आमचे व्यापारी बांधव असतील, शहरातले नागरिक असतील, गावातल्या आमच्या भगिनी असतील, कधी धुळीनं ठसका लागतो का नाही तुम्हाला? लागतो का नाही धुळीनं ठसका? पेटरला करायला लागतोय का नाही? अरे तुमच्या सगळ्यांचं आयुष्य किमान वर्ष 2 वर्ष 3 वर्षांनी ज्या लोकांनी कमी केलंय, तुमच्या कमरेच्या मणक्याची हालत त्यांनी गंभीर केली. मला वाटतं इथं हाडाच्या डॉक्टराचं काम चांगलं चाललं असेल, खास करून मणक्याच्या. आणि कान नाक घशाच्या काय नाकाच्या डॉक्टरचे काम चांगलं चाललं असेल. एवढ्या धुळीनं, एवढ्या फुफुट्यानं, एवढ्या खड्ड्यानं ही परिस्थिती आहे ती. म्हणजे हे का या शहरामध्ये घडतंय? हे धाडस का होतंय? कारण आपली सहनशीलता. माझी विनंती आहे, बाकी सगळं बाजूला ठेवा, पण या शहराच्या विकासाचा मुद्दा घेऊन पुढे आपण जायचं म्हटलं. देशामध्ये आज मोदीजींचं सरकार काम करतंय. मोदीजींच्या सरकारच्या 11 वर्षाच्या कालखंडामध्ये या देशाचा चेहरा मोहरा बदलतोय आपण बघतोय. रस्त्यांचं एवढं प्रचंड मोठं झाड उभं राहताना आपण बघतोय. या देशाचा विकास होताना बघतोय. विकसित देश म्हणून आपण आज भारताकडे बघतोय, मजबूत देश म्हणून भारताकडे बघतोय. देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र 2014 पासून विकासाच्या दिशेने वेगानं महाराष्ट्र जाताना आपण बघतोय. बदललेलं मुंबई आपण बघतोय, बदललेलं पुणे बघतोय, बदललेलं नागपूर बघतोय, त्या ठिकाणी आलेले उड्डाणपूल बघतोय, त्या ठिकाणचे रस्ते बघतोय, त्या ठिकाणचा मेट्रो बघतोय, त्या ठिकाणचे कोस्टल रोड बघतोय, त्या ठिकाणी झालेला विकास आपण बघतोय. तो विकास आमच्या करमाळा शहरामध्ये का पोहोचत नाही? आणि तो विकास करमाळा शहरामध्ये आमच्याकडे कुठल्या मार्गाने पोहोचेल तर तो भारतीय जनता पक्षाच्या मार्गानच पोहोचेल हे सांगण्यासाठी या ठिकाणी आपल्याला माझी विनंती. आता कुणावर टीका करायची, कुणी कमिशन खाल्लं, कुणी चालवलं. आज तुम्हाला सांगतो, हे पुढे उभं राहिलेलं दोन्ही पॅनल आहे, दोघांनी ठरवून टाकले. इकडे सांगलं तरी माझं, इकडे सांगलं तरी आपलं. कारण निवडणूक झाल्या दोघं पुन्हा एकच आहे आणि वेगळं बनवतात करमाळ्याला. आणि 5 वर्ष ह्यानं कमिशन ह्यानं फिन काम करता पैसे खाल्ले. ते दोघं मिळून निवडणुकीत खर्च करतात. जे म्हणतो मी एवढा रेट काढणार, तो म्हणतो तेवढा रेट काढणार. काय बाजारभाव आहे का?
ही परिस्थिती आपण आज बघताय आणि हे सगळं आपल्या दृष्टीनं खूप गंभीर आहे. माझी विनंती आहे की निवडणूक ही लोकशाहीतली सर्वात महत्वाची घटना असते, सर्वात महत्वाचा विषय निवडणूक असते. की 5 वर्ष आम्ही आमचा देश कुणाच्या ताब्यात देतोय, 5 वर्ष आम्ही आमचं राज्य कुणाच्या ताब्यात देतोय, 5 वर्ष आमचं गाव आम्ही कुणाच्या ताब्यात देतोय, हे ठरवणारी निवडणूक आहे. म्हणून माझी विनंती आपल्या सगळ्यांना आहे की आपण सगळ्यांचा अनुभव घेतला आहे. आपण सगळ्यांचा अनुभव घेतलेला आहे. एकदा भारतीय जनता पक्षाच्या विचाराची नगरपालिका आपण करमाळ शहरामध्ये निवडून द्या. या शहराचा चेहरा मोहरा बदलून आम्ही सगळेजण दाखवतो. आज या शहरामध्ये सगळ्यात महत्वाची आवश्यकता आहे रस्त्याची आवश्यकता. हे रस्ते सगळे झाले पाहिजेत. मी आज विनंती करतो आपल्या सगळ्या करमाळा शहरातल्या सगळ्या माता भगिनींना, नागरिकांना, व्यापारी बांधवांना, सगळ्याचा अनुभव घेतला. एकदा भारतीय जनता पक्षाच्या आमच्या सुनीता देवीला आपण नगराध्यक्ष करा. आपण नगराध्यक्ष केल्यापासून 2 महिन्याच्या आत या शहरातल्या सगळ्या रस्त्यांना मंजुरी आणायची जबाबदारी या जयकुमार गुणे पालकमंत्री म्हणून आपल्या सगळ्यांच्या समोर घेतो. फक्त बोलत नाही आहे, माझा इतिहास काढून बघा. मी तर बोलण्यासाठी नाही आलो. या शहराची गंभीर झालेली परिस्थिती बदलण्यासाठी भारतीय जनता पक्षाचा आपल्या सगळ्या नगरसेवकांच्या, नगराध्यक्षांच्या पाठीशी आमचं सरकार, देवाभाऊ, आम्ही सगळे पाठीशी हे सांगण्यासाठी आलो. आणि हा शहराचा चेहरा मोहरा आम्ही बदलू शकतो हे सांगण्यासाठी आलोय. आता चिठ्ठी आली मला. या शहरामध्ये आमच्या 5व्या 6व्या दिवशी पाणी येतं. मला समजत नाही. पश्चिम महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं उजनी धरण आमच्या जवळ आहे आणि या उजनीतनं सोलापूर पासून सगळे, पंढरपूर पासून सगळी शहरं या उजनीतनं पाणी घेतात आणि तिथं पाणी पुरवठा व्यवस्थित होतो. पण आमच्या करमाळा शहर उजनीपासून एवढ्या जवळ असताना आमच्या माता भगिनींना 5-5, 6-6 दिवस पाणी मिळत नाही. याची परिस्थिती आपण सगळेजण पाहतो. 6 दिवस, 7 दिवस पाणी मिळत नाही, स्वच्छ पाणी मिळत नाही. हा शब्द मी तुम्हाला देवेंद्र फडणवीस साहेबांची परवानगी घेऊन देण्यासाठी आलोय. एकदा भारतीय जनता पक्षाचा नगराध्यक्ष आपण करा. या शहराची पाणी योजना आम्ही भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून करून देऊ. मग 2 कोटी, 10 कोटी, 50 कोटी, 100 कोटी लागू दे. जेवढे कोटी लागतील तेवढे कोटी आम्ही या शहराला देऊ आणि या शहराचा पाणी पुरवठा ही व्यवस्था आम्ही बदलून दाखवू हे सांगण्यासाठी या ठिकाणी आले. गावातल्या भुयारी गटरची अवस्था काय? करमाळा मला सांगितलं की नगरपालिका खूप वर्षापूर्वीची नगरपालिका आहे. किती? 1846. देशाला स्वातंत्र्य मिळायच्या अगोदर 100 वर्षापूर्वीची ही नगरपालिका आहे. नगरपालिका म्हणजे शहर म्हणतात ना. आमच्या भैयाने आता सांगितलं कुठल्या बाजूने शहर म्हणायचं सांगा तुम्ही. त्याचा आदरणीय जगताप साहेब या शहराची व्याख्या ते सांगा तुम्ही. नाही सांगत. मला सांगा कुठल्या बाजूने हे शहर आहे. या शहरामध्ये बिहारी गटर झालं पाहिजे. या शहरामध्ये कचरा, जो कचऱ्याचं साम्राज्य आहे त्यातो ह्या शहरामधला कचरा गेला पाहिजे. हे शहर सुंदर झालं पाहिजे. करमाळा म्हणून सांगायला आम्हाला अभिमान वाटला पाहिजे. अशा पद्धतीचं शहर तुम्हाला बनवायचं असेल तर भारतीय जनता पक्षाशिवाय दुसरं कोणी हे करू शकत नाही. हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. देशामध्ये मोदीजी, राज्यामध्ये देवेंद्रजी, आपल्या सगळ्या लोकांचं जीवन सुसह्य व्हावं, आपल्याला स्वाभिमानानं जगता यावं, पण प्रत्येक सामान्य माणसासाठी एक ना एक योजना करून आणतात.
आपण सगळेजण पाहतो एका बाजूला एवढ्या योजना होत असताना विकासाला पैसा नाही कमी पडत, विकासाला पैसा कमी पडत नाही. भ्रष्टाचार मुक्त शासन देण्याचं काम कोणी केलं असेल तर ते भारतीय जनता पक्षाने केलं. 13 वर्ष आमचे मोदीजी प्रधानमंत्री आहेत, आता 12 वर्ष होतील. एक भ्रष्टाचाराचा आरोप नाही, एक भ्रष्टाचाराचा आरोप. राज्यामध्ये देवेंद्रजी काम करतायत, एक भ्रष्टाचाराचा आरोप नाही. आता मला सांगा, ह्या सुनीता देवीकडे बघून ह्या घेतील का कमिशन? एवढ्या सज्जन, एवढ्या आदरानं बोलणार आहे. नगरपालिकेत आलं तर या बसा म्हणणाऱ्या चहा तर पाचतील किमान. आता मिळतो चहा. आता विचारतो पण नगरपालिकेत आपल्याला काय अवस्था आहे इथली. एका चांगल्या घरातली, इतिहास राजकीय वारसा असणारी, सज्जन, चांगलं बोलणारी, सुशिक्षित अशी महिला आज आपल्या पुढे नगराध्यक्ष म्हणून येत आहे. रश्मी दिदींचा पाठिंबा, सरांचा पाठिंबा, दिग्विजय भैयाचं आता फ्रंटफूटवर बॅटिंग चालू आहे. त्यांनी सगळी जबाबदारी घेतली. कर्माला मला कसं बनवायचं आहे हे ते सांगतायत. आणि सगळ्यांच्या नेतृत्वाखाली, गणेश आपल्या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली आता या शहराचा विकास झाला पाहिजे ही भूमिका घेऊन आपण सगळेजण पुढे चाललो. म्हणून मला आपल्याला या माध्यमातून सांगायचं, किती दिवस आपण जातीपातीला लढणार, किती दिवस आपण ही गल्ली ह्यांची, ती गल्ली त्यांची, या गल्लीत त्यांचा समाज राहतो, या गल्लीत त्यांचा समाज राहतो, इकडे ह्याला मत देत नाही, त्या मोहल्ल्यातली माणसं, इकडची माणसं, किती दिवस सांगणार आहे. भारतीय जनता पक्षानं आजपर्यंत ज्या ज्या योजना आणल्या, जे जे काम केलं, कधी समाज बघून कधीही केलं नाही, कुठल्या मोहल्ल्यात कोण राहतं हे बघून कधी केलं नाही. मला आमच्या इथं लाडक्या बहिणी बसलेल्या मला सांगायचं होतं, आजपर्यंत आमच्या महिला भगिनींचा सन्मान कधी झाला नाही. कधी महिलांना सन्मानाला कधी उभे राहता आलं नाही. समाजात कधी मानाचं स्थान नव्हतं. आज सगळ्या बाजूने महिलांना ताकद देण्याचं काम आमचं मोदीजींचं सरकार करते. खाली देवाभाऊंचं सरकार करतंय. आपल्या देवाभाऊनी लाडकी बहीण योजना आणली, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणली का? आणली का? तुमच्याकडे पोचली का? सगळ्या महिला भगिनींच्यासाठी आमच्या देवाभाऊने लाडकी बहीण योजना आणली. आमच्या बहिणीला स्वाभिमानानं सन्मानानं उभं करायचं काम केलं. आपण सगळ्यांनी बघितलं. राखी पौर्णिमेला असते, राखी पौर्णिमा असते का आपल्याकडे? अहो, राखी पौर्णिमेला आपला सक्का भाऊ सुद्धा राखी बांधायला तुम्ही गेला तर 100 रुपये ताटात टाकताना आपल्या बायकोकडे 3 वेळा बघतो. बायकोनं मान हलवली तर 100 खाली टाकतो, नाही तर खिशात ठेवतो. ताई, आपला देवा भाऊ महिन्याला 1500 रुपये तुमच्या अकाउंट मध्ये टाकतो, लक्षात असू द्या. आपला देवा भाऊ महिन्याला 1500 रुपये आपल्या अकाउंट मध्ये टाकतो. त्या देवाभाऊच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे का नाही राहिलं पाहिजे? काय आपल्याला 100 रुपये आपण मागून घ्यायचो नवऱ्याकडून. किती? 100 रुपये नवऱ्याकडून मागून घ्यायचा. आणि 100त बाजाराला गेला तुम्ही तर मागायला आल्यावर 3 वेळा 100चं काय आणलं, किती शिल्लक राहिलं, किती गेलं, 100 रुपयाचा हिशोब मागायचा तुमच्याकडे. कधी आमच्या बहिणीला सन्मान नव्हता. आता त्योच गडी म्हणतोय, आता माहिती का तुझ्या अकाउंट मध्ये काय शिल्लक? हा सन्मान माझ्या बहिणीला दिलाय, आमच्या देवाभाऊने दिलाय. अरे बहीण मोहल्ल्यातली आहे, बहीण कुठल्या गल्लीतली आहे, बहीण कुठल्या समाजाची आहे, हे देवाभाऊनी नाही बघितलं. मोहल्ल्यातल्या बहिणीला सुद्धा 1500 रुपये महिन्याला देण्याचं काम आमचे देवाभाऊ करतात. तिथं बसलेल्या महिलेला सुद्धा 1500 रुपये देण्याचं काम आमचे देवाभाऊ करतात. या बहिणी नाही विसरणार, लक्षात ठेवा ताई, नका चिंता करू. आमच्या बहिणी देवाभाऊच्या बहिणी नाही विसरणार. मग कुठेही असू दे, मोहल्ल्यात असू दे, इथं असू दे, गल्लीत असू दे, अजिबात विसरणार नाही. त्या बहिणी ताकदीने पाठीशी उभं राहणार भावाच्या. कारण भावानं सन्मान दिला आहे. अनेक योजना आहेत. आमदारासाठी योजना असेल, शेतकरी बांधवांसाठी किसान सन्मान योजना असेल, खास करून इतर महिला भगिनी आपण सगळेजण बघता.
आजपर्यंतच्या इतिहासामध्ये अनेक सरकार येऊन गेली, पण रेशनिंगचं धान्य आम्हाला मोफत कुणी दिलं का? दिलं का? तुम्ही जायचं ना रेशनिंग आणायला, पैशाची पिशवी पहिली खिशातून मग धान्याची पिशवी घेऊन जायला लागायचं. आता पैशाची पिशवी लागत नाही, पैसे लागत नाही. रेशनिंगचं धान्य जाताना मोकळं पोतं घेऊन गेलं तर येताना खांद्यावर येत नाही आमच्या. एवढं रेशनिंगचं धान्य मोफत आमचं सरकार देते. शेतकऱ्याला किसान सन्मान योजनेचे पैसे देते. कामगारांना विश्वकर्मा योजना कामगारांसाठी आहे. घरकुलाची योजना आहे. दिग्विजय भैया, अनेक लोक या गावामधले ज्यांना घर नाही, ज्यांना घरासाठी जमीन नाही, घरासाठी जागा नाही, अशा सगळ्या लोकांना घर देण्याचा संकल्प मोदीजींनी केला आहे. मी करमाळकरांना शब्द देतो, तुम्ही देवीना, सुनीता देवीना आपण नगराध्यक्ष करा. या शहरातला एकही नागरिक घराशिवाय राहणार नाही. अगदी ज्याला जागा नसली तरी जागा विकत घेऊन सरकार त्याला देईल, जागा उपलब्ध करून दिलं, घर बांधून देऊन. त्या अशा सगळ्या लोकांना आपण न्याय देण्याची भूमिका घेऊ. अशा अनेक गोष्टी तुम्हाला सांगण्यासारख्या. माझी भूमिका हीच आहे की शहराचा विकास करायचा असेल तर कुणासोबत जायला पाहिजे. झालं ना, एकदा अनुभव घेतलाय, इकडचा घेतलाय, कॉन्ट्रॅक्टरचा घेतलाय, नगराध्यक्षाचा घेतलाय, सगळ्याचा अनुभव घेऊन झाला. आता शहरातल्या जनतेला माझी हात जोडून या ठिकाणी विनंती आहे. या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी काम करतो. भारतीय जनता पक्षानं आपल्या सगळ्यांची सेवा करायची संधी दिली, पण माझा शब्द आहे, दिग्विजय भैया, या शहरातनं जो प्रस्ताव माझ्याकडे येईल तो प्रस्ताव कधी मागायला जाणार नाही, तो मंजूर करूनच येईल. तुम्ही आपल्याला 500 कोटीचा छोटा सांगितला, 5 वर्षात सांगितले, 5 वर्षात. मी तर सांगतो, तुम्ही देवीना नगराध्यक्ष करा. दिग्विजय भैया पहिल्या महिन्यात 200 कोटी द्यायची व्यवस्था करतो. आणि माझा इतिहास काढून बघा, मी दिलेल्या शब्दाला कधी माघारी जात नाही. एकदा तोंडातनं शब्द गेला की गेला, आणि त्यासाठी काही करू आपण. त्यामुळं करमाळकरांच्या मधला आणि देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मधला वकील म्हणून जयकुमार गोरे काम करेल, काळजी नका करू. या शहराला मी लागेल. कोणतं झालं परवा, कोण सांगितलं, कोणतरी म्हणतंय आमच्याकडे हे खात आहे, आमच्याकडे ते खात आहे, कोण म्हणतंय आमच्याकडे तिजोरीची चावी आहे. अरे तिजोरीची चावी कुणाकडे असू दे, तिजोरीचा मालक आमच्याकडे आहे. तिजोरीचा मालक आमच्याकडे आहे. मुख्यमंत्री आमच्या सोबत आहे, आणि मुख्यमंत्री म्हणजे सरकार असतं, मंत्रिमंडळ ही व्यवस्था असते. तेव्हा या राज्यातला प्रत्येक प्रोजेक्ट हा मुख्यमंत्र्यांच्या सहीने मंजूर होतो. कदाचित विसरलीत लोक. तिथे येऊन कोण सांगतं चावी माझ्याकडे, कोण म्हणतं तिजोरी माझ्याकडे. अरे बँकच आमच्या, तिजोरी चावी कुठे काढणार. या सगळ्या गोष्टी आपल्याला सांगत असताना या ठिकाणी मी आपल्या सगळ्यांना या गोष्टीची जाणीव करून देण्यासाठी या ठिकाणी आलो की बाबा, खूप झाला, खूप सोसलं, खूप भोगलं, आता पुन्हा चुकू नका. आता पुन्हा चुकू नका. एकदा भाकरी ठेवा. दिली संधीला त्याला द्या. एकदा 5 वर्ष आम्हाला भारतीय जनता पक्षाला संधी द्या. बघा काय होतं. नाही तर असंही काही होतच नाही, आणि असंही काय होणारच नाही. पुन्हा कमिशनसाठी कार्यक्रम होणार आहे, पुन्हा सगळा कमिशनसाठी कार्यक्रम. आणि 2 गडे आता उभायत नाही बघा, त्यांनी ठरवून टाकले, मी नाही तर तूही, अडचण नाही. पण हे मध्येच भारतीय जनता पक्ष आलाय. तुम्ही नगराध्यक्ष झाला तर मी कॉन्ट्रॅक्टर, आणि मी नगराध्यक्ष झाला तर तुम्ही कॉन्ट्रॅक्टर. दोघं मिळून वाटून खाऊन करमाळ्याची वाट लावा. आता ही वाट लावून द्यायची नाही आपल्याला. आता आपल्याला भूमिका घ्यायची आहे. आता भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात करमाळ्याची नगरपालिका आपल्याला द्यायची आहे. सुनीता देवीला नगराध्यक्ष करायचं आहे. आणि या ठिकाणी बसलेल्या सगळ्या माझ्या सहकार्यांना नगरसेवक म्हणून निवडून द्या.
या सगळ्यांची जबाबदारी, सगळ्यांच्या वतीनं जबाबदारी घेण्यासाठी मी तुमच्याकडे पालकमंत्री म्हणून आलोय. मी आतापर्यंत बोललो नाही मी कुठली नगरपालिका दत्तक घेईन, पण आज कर्माकरांना सांगतो, सुनीता देवीने आपण नगराध्यक्ष करा. पालकमंत्री म्हणून जयकुमार गोरे करमाळ्याची नगरपालिका दत्तक घेईन आणि या नगरपालिकेच्या विकासासाठी जे लागेल ते सगळं देईन. हा शब्द या निमित्तानं कुठली देवी म्हणता तुम्ही? कमला देवीची शपथ घेऊन आज जयकुमार गोरे सांगतो. फक्त भारतीय जनता पक्षाला सेवेची संधी द्या तुम्ही. आणि ही विनंती करण्यासाठी आज दिग्विजय भैयाने आले. अनेकदा करमाळ्यात आलो, कधी लोकसभेला आलो, कधी विधानसभेला आलो, कधी मध्ये आलो. पण आल्यानंतरची इथली परिस्थिती मी बघितली तेव्हा वाईट वाटतं. रस्त्याची परिस्थिती, लोकांची अडचण, लोकांची परिस्थिती. इथं आलो बघितलं एक वाहन आलं तर इकडं तिकडं नाही, तिकडं इकडं नाही. काय आहे कशाला भागलं नाही. पेट कुठं गेली आता, कशी पेट राहील गावात सांगावं, कसा व्यापार राहील गावात, कशी माणसं येतील. ज्याला व्यापाराची जाण आहे, ज्याला पेटेची जाण आहे, ज्याला गावाची जाण आहे, असा देवी आहे नाही का आपल्याकडे? नाव पण देवीच आहे बघा. आणि त्यांच्यासोबत दिग्विजय भैया आहे, दीदी आहे, सर आपण आहे. त्यांच्या पाठीशी आपण सगळेजण आहात. गणेश आमचा आहे, भारतीय जनता पक्षाची सगळी टीम आपल्या सोबत आहे. आता आपण सगळी एक दिलानं काम करतोय आणि करमाळा शहराच्या विकासासाठी आम्ही सगळे मिळून संकल्प करून काम करू, हा शब्द या ठिकाणी आपल्या सगळ्यांना देतो. माझी पुन्हा एकदा हात जोडून करमाळ्याच्या जनतेला विनंती करतो, आपण सगळ्यांनी मिळून भारतीय जनता पक्षाचा आणि बघा